प्रशासनाने म्हणजे DG ऑफिसने हळूहळू सगळे जिल्हे अगदी थेट गडचिरोली चंद्रपूर जिथे जास्त आवश्यकता आहे पासून नॉर्मल क्राईम असतोच प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर त्या सगळ्याच ठिकाणी अद्ययावत गोष्टी, जसं आज त्यांनी 2 28 सीटर व्हॅन्स दिल्या की वेगवेगळ्या वेळेला ज्यावेळेला पोलिसांचा फोर्स ट्रान्सफर करावा लागतो, दुसऱ्या ठिकाणी पाठवावा लागतो, त्यावेळेला त्यांची वाहतूक व्यवस्था नीट पाहिजे, गाड्या नीट पाहिजे, वेळेत पोचल्या पाहिजे. अशा 2 दिल्या आहेत की ज्याच्यामध्ये थोडं अधिक वेळासाठी जाणार असले, 4 दिवस आता तिथे जाऊन कॅम्प करणार आहे, तर असणारं साहित्यही ठेवण्याची व्यवस्था आतमध्ये आहे. पण त्याहीपेक्षा फंटास्टिक पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याच्या ताफ्यामध्ये आली फॉरेन्सिक लॅब. फॉरेन्सिक लॅब याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की गुन्हा ज्यावेळेला घडतो तेव्हा तिथल्या खूप गोष्टी सॅम्पल म्हणून उचलायच्या असतात आणि ते उचलायला नॉर्मल यंत्रणा नाही चालत, तर त्याला फॉरेन्सिक लॅब पाहिजे. मोबाईल त्याने दिले आता आपल्याला 1 आणि आपल्या 5 डिव्हिजनला 5 देणार आहेत. प्रशिक्षित स्टाफ दिलेला आहे आणि याचंसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. मी शिक्षण मंत्री या नात्याने आता इंटेक वेगळ्या कॉलेजेस वाढवतो आहे का, तर हळूहळू या गाड्या वाढणार आणि आपल्याला माणसं जास्त लागते की ज्याच्यामध्ये सगळं अध्याय होतं. मी आता काही सॅम्पल म्हणून पाहिलं, समजा ड्रग्स सापडले तर ते ड्रग्समध्ये त्या ड्रगची वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते कोकेन आहे का गांजा आहे का चरस आहे हे बघण्याचं किट आहे. या किटमध्ये त्याच्यातल्या स्मॉल किटमध्ये त्याच्यातलं काही सॅम्पल टाकलं की वेगवेगळ्या कलर कोडमुळे लक्षात येतं की हे काय आहे. असंच एखादा खून झाला, एखादा दरोडा झाला, म्हणजे किती विचार केला आहे की त्या फॉरेन्सिक लॅबवर CCTVची व्यवस्था केली, म्हणजे त्या ठिकाणी घटना गेल्यानंतर एका बाजूने सॅम्पल कलेक्ट करताना CCTV शूटिंग करणं. त्यामुळे महाराष्ट्रातला गुन्ह्यांचा जे पर्सेंटेज आहे, जी टक्केवारी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे. पण त्याहीपेक्षा गुन्हा घडल्यानंतर चार्जशीट लवकर तयार होणं आणि केस लवकर निकाली लागून शिक्षा होणं. 25-25 वर्ष केस चालते, शिक्षा होत नाही, गुन्हेगार ह्या मस्तीमध्ये फिरतात की अरे एकदा जामीन मिळाला की काय दुसरा गुन्हा करायला तयार. या सगळ्या अद्ययावत गोष्टीमुळे आता कन्व्हिक्शनचा स्पीड वाढेल.